उमरगा तालुक्यातील तुरोरी गावामध्ये ज्ञानेश्वर विद्यालय हे एक शिक्षण संस्था आहे। त्याच्यामध्ये 3 मुली शिकत होत्या आणि त्या नीलूनगर तांड्याच्या होत्या। त्या 3 मुलींचा अपहरण झालेला आहे आणि त्यांना एका पिवळ्या बसमधून चाकूचा धाक दाखवून काही लोकांनी अपहरण केलेलं आहे अशी कॉल 112 जो पोलीस लाईन हेल्पलाईन आहे पोलीसची त्याच्यावर आला होता। त्याच्यानंतर पोलिसांनी तातडीनं पावलं उचलली। विशेषतः उमरगा पोलीस स्टेशनचे PI आणि त्यांचा स्टाफ यांनी खूप वेगानं त्यामध्ये कारवाई केली। त्याच्यानंतर असं निष्पन्न झालं की त्या मुली 2 वाजताच्या उमरगा ते पुणे या बसनं ST बसनं निघाल्या होत्या आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यापैकी एक जी मुलगी होती त्या मुलीनं STमध्ये शेजारच्या महिलेकडून एक फोन घेतला आणि त्याच्यामध्ये ते जे आपले कंप्लेनंट आहेत पॅरेंट त्यांना कॉल केलेला होता आणि त्यांना अशा स्वरूपाची हकीकत सांगितली की आम्हाला चाकूचा धाक दाखवला आहे आणि आमचं अपहरण केलेलं आहे। त्याच्यानंतर मग आपण तातडीनं त्याचं इतर लोकेशन आणि तांत्रिक बाबी पडताळल्या आणि त्याच्यामध्ये त्या मुली मोहोळ ST बस स्थानकामध्ये उतरल्याचं निष्पन्न झालं। त्याच्यानंतर त्याच बसस्थानकामध्ये एक अम्मा भाभी आदम भाभी म्हणून एक महिला तिथेच गाड्यावर काम करतात। त्यांना आमच्या अधिकाऱ्यांनी संपर्क केला आणि त्यांना या विषयामध्ये मदत करण्याची विनंती केली। त्या आदम भाभींनी त्या बसचा वॉच ठेवला आणि त्या 3 मुली उतरल्यानंतर पंढरपूर रोडने जात असताना त्यांनी सांगितले की त्या मुली आहेत या ठिकाणी। मग तात्काळ आपण त्यांना त्यांचे डिटेल्स दिले। त्या मुली आहेत त्याच आहेत हे निष्पन्न केलं आणि तातडीनं त्यांना विनंती करून त्या मुली मोहोळ पोलिसांच्या ताब्यात देण्यास सांगितलं। मोहोळ पोलिसांनी त्यांना सुखरूप पोलीस स्टेशनला आणून बसवलं आणि आपण या ठिकाणावरून टीम रवाना करून त्यांना सुखरूप सुटका केलेली आहे। ॲक्च्युली हा बनाव होता। या मुलींनी BTSचं जे डान्स ग्रुप आहे त्यांना भेटण्यासाठीचं वेळ त्यांना होतं आणि त्या वेळापायी पुण्याला जाऊन पैसे कमवणे आणि त्या पैशाच्या माध्यमातून दक्षिण कोरियाला जाऊन BTS ग्रुपचे जे तिथं कलाकार आहेत त्यांना भेटणे हा त्यांचा उद्देश होता आणि त्याच्यासाठी त्यांनी हा बनाव केल्याचं निष्पन्न झालं। परंतु त्या मुलींची अगदी 30 मिनिटाच्या आत सुखरूप सुटका करून आपण त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिलेला आहे। सकृतदर्शनी BTS जे ग्रुप आहे हा सिंगर्स ग्रुप आहे असं आम्हाला माहिती मिळालेली आहे आणि ते सिंगर्स ग्रुपचे चाहते जगभर आहेत आणि विशेषतः जे यंग जनरेशन आहे त्याच्यामध्ये त्यांचं खूप आकर्षण आहे। त्याच्यामुळे मग ह्या मुलींनी देखील ते पाऊल उचललं असं सकृतदर्शनी दिसत आहे। दिनांक 27/12/2024 रोजी संध्याकाळी आमचे बीट मार्शल योगेश बिराजदार बरोबर 350 यांनी मला कॉल केला आणि त्यांनी कळवलं की MDT 112 जर MDT असतं त्याच्यावर कॉल आला आहे। तर म्हटलं काय कॉल आला आहे? तर त्यांनी मला कळवलं की 3 अल्पवयीन मुली म्हणजे लहान मुली तुरोरी येथील ज्ञानेश्वर विद्यालयातल्या त्यांना शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी एका पिवळ्या रंगाच्या स्कूल बसमध्ये बसवलं आहे आणि त्यांना गळ्याला चाकू लावून त्यांचं किडनॅपिंग झालं आहे आणि त्यांना कुठेतरी घेऊन चालले असा एक कॉल त्यांना MDTवर मिळाला। त्यांनी तो तातडीने मला सांगितल्यानंतर मी लगेच आमची टीम बोलवली सगळी, म्हणजे कनेरे साहेब, तायवडे साहेब, आमचे पुजरवाड साहेब आणि आमचं सोनटक्के बिराजदार पण लगेच आले MDT घेऊन। त्यावेळी मी नेमकं काय सांगितलं तुला MDTवर ते विचारलं तर त्यांनी मला व्यवस्थित सविस्तर सांगितलं की तुरोरी येथे जे ज्ञानेश्वर विद्यालय आहे तिथल्या 3 अल्पवयीन मुली म्हणजे 2 13 वर्षाच्या मुली आणि 1 11 वर्षाची मुलगी अशा 3 मुलींना एका पिवळ्या बसमध्ये बसवून ती जी स्कूल बस होती त्यात बसवून त्यांना गळ्याला चाकू लावून धाक दाखवून त्यांना कुठेतरी घेऊन चाललेत असा तो कॉल होता असं त्यांनी सांगितलं। तर मी त्यांना लगेच विचारलं की हा कॉल कुठल्या नंबरवरून आला आहे, मला कॉलरचा नंबर द्या। त्यांनी मला कॉलरचा नंबर दिल्यावर
मी त्या कॉलरला फोन लावेपर्यंत त्यावेळेस साहेबांनी लगेचच त्याचं लोकेशन घ्यायला सांगितलं. मी त्यांनी लगेच लोकेशन घेतलं तर ते लोकेशन साधारण मोहोळच्या आसपासचं आलं. कॉलरला मी त्याच वेळी मी फोन लावला. कॉलर एक महिला होत्या आणि त्यांना विचारलं मी की हा कॉल कुठं लागला आहे. तर त्यांनी स्वतःचं नाव सांगितलं. त्या म्हणाल्या की मी उमरगा पुणे या बसमध्ये आहे आणि बस मोहोळच्या आसपास आहे. ते ऐकल्यानंतर मग मी विचारलं त्यांना की म्हणजे या फोनवरनं एक फोन आला होता, तर तुमचा फोन कोणी घेतला होता का? तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की हो, माझ्याच बाजूला बसलेल्या 2-3 मुली आहेत लहान आणि त्यातल्या एका मुलीने घरी फोन लावायचा म्हणून तो फोन माझा घेतला. तेवढं सांगितल्यावर मग आम्हाला एक स्पष्ट झालं की कुठल्या स्कूल बसमध्ये त्या तिन्ही मुली नाहीत, तर ST बसमध्ये आहेत. त्याच्यानंतर मी आमचे PN कावळे जे तुरोरी बीटचे बीट अंमलदार आहेत त्यांना तातडीने बसस्टँडवर पाठवलं. ते बसस्टँडवर गेल्यावर त्यांनी 3 मुली आपल्या इथून पुणे गाडी किती वाजता जाते, तर ती 2 वाजता जाते दुपारी, ती एक माहिती मिळवली. त्याच्यानंतर त्या बसमध्ये 3 मुली बसल्यात का लहान हे बघितलं. तर तिथं CCTV पण आहेत. आम्हाला त्याच्यात CCTV पण दिसलं की तिन्ही मुली बसमध्ये बसून रवाना झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आम्ही तातडीने त्या मुली मोहोळच्या आसपास आहेत एवढी माहिती मिळाल्यावर, माझ्या एक ओळखीच्या बाई आहेत ज्या मोहोळ स्टँडलाच त्या काम करतात, म्हणजे गाड्यावर काही पण विकतात त्या म्हणजे त्या फिरत्या विक्रेत्या आहेत. तर त्यांना मी फोन लावला, म्हणजे सहज माझ्याकडे होता नंबर त्यांचा. त्यांना मी सांगितलं की जर अशी गाडी आहे ती मोहोळला आली की त्यातनं जर 3 मुली उतरल्या तर कृपया त्यांना थांबवून ठेवा. तर त्या हो म्हणाल्या आणि त्याच्यानंतर त्या मुली तिकडे उतरल्यावर त्या महिलेने त्या म्हणजे तिन्ही मुलींना थांबवून ठेवलं. पण त्यांनी रस्ते विचारले त्यांना की हा रस्ता कुठे जातो, तो रस्ता कुठे जातो वगैरे चौकशी करून त्यांनी पंढरपूर रोड कुठला आहे तिकडे त्या लगेच जायला लागल्या बाईने, म्हणजे त्या महिलेला हिसडा मारून. तर त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुम्ही काहीही करा आणि त्या 3 मुलींना थांबवा. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्याबरोबर म्हणजे साधारण तिथे एखादा इसम असेल त्यांची मदत घेतली आणि त्यांनी सांगितलं की त्या पंढरपूर रोडला ज्या मुली निघाल्यात त्यांना काही करून थांबवा. मग त्यांनी ते थांबवलं. एक इसम होते, त्यांनी त्या 3 मुलींना थांबवलं. त्यांना पुन्हा स्टँडला आणायला सांगितलं आम्ही. आणि मग मी त्याचवेळी SDPO आमचे शेलार त्यांना पण कळवली ही गोष्ट. SDPO साहेबांना सांगितलं की असं झालेलं आहे. तर मोहोळ पोलीस स्टेशनलाच त्यांचेच मावस भाऊ सिनियर PI होते, त्याच्यामुळे ते म्हणाले की मी लगेच फोन करतो. त्यांनी लगेच फोन केला तिकडे. तेवढ्या वेळात मला पुजरवाड साहेबांनी, आमचे PSI पुजरवाड साहेब, त्यांनी त्या मुलींचे आधार कार्ड, त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला आम्ही. त्यांचे फोटो वगैरे सगळं आम्ही गोळा करून ती माहिती, त्यांचे फोटो आम्ही तयार ठेवले ओळख पटवण्यासाठी, ज्याची आम्हाला आवश्यकता होती. तर त्या गोष्टी आम्हाला मिळाल्या आणि ते तर स्पष्टच झालं होतं की किडनॅपिंग कदाचित नसेल, मुली स्वतःहून पळून गेलेल्या असतील असं आम्हाला जाणवलं ज्यावेळी त्या STत आहेत असं. त्याच्यामुळे मोहोळ पोलिसांनी पण आम्हाला खूप मदत केली. मोहोळ पोलीस स्टेशनने लगेच 2 पोलीस पाठवले. आम्ही ज्यांना धरून ठेवायला सांगितलेलं मुलींना, तर त्या मुलींना आम्ही त्यांच्याकडनं ताब्यात घ्यायला सांगितलं. त्यांनी ताब्यात घेतलं, मोहोळ पोलीस स्टेशनला नेलं. मोहोळ पोलीस स्टेशनला नेल्यावर त्यांनी आम्हाला कळवलं की आम्ही मोहोळ पोलीस स्टेशनला मुलींना आणलेलं आहे. मग आम्ही इथून मुलींच्या पालकांना बोलवलं, तिन्ही मुलींच्या पालकांना, आणि गाडी, आमचा पोलीस स्टाफ आणि मुलींचे पालक असे आम्ही मोहोळला पाठवले आणि मुलींना ताब्यात सुखरूप आणलं परत. त्या रात्री खूप उशीर झाला होता, त्याच्यामुळे आम्ही त्यांना सकाळी पुन्हा पोलीस स्टेशनला एकदा घेऊन यायला सांगितलं. ते सकाळी घेऊन आले पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला आल्यावर आम्ही विचारपूस केली त्या मुलींना. तर त्या मुलींनी आम्हाला साधारण 10 तरी वेळा त्यांनी त्यांचं स्टेटमेंट बदललं की आम्ही इथं गेलेलो, आम्ही तिथं गेलेलो. मग त्यांना विश्वासात घेऊन शांतपणे त्या मुलींना विचारल्यावर सांगितलं की BTSV हा एक कोरियन सिंगर आणि डान्सरचा ग्रुप आहे. तो दक्षिण कोरियामध्ये आहे आणि त्या त्यांच्या फॅन आहेत तिघी. तर त्या डान्सर आणि कोरियन डान्सर आणि सिंगर जे आहेत BTSV या 7 जणांचा जो ग्रुप आहे, त्या ग्रुपला त्यांना भेटण्याची अतिव इच्छा होती आणि त्यांना भेटण्यासाठी त्यांनी तिघींनी प्लॅन केला होता. गेले 10 दिवस त्या प्लॅन करत होत्या की काहीही करून आपण त्या BTSV टीमला, म्हणजे तो जो ग्रुप आहे डान्स ग्रुप, त्यांना भेटायचं. त्याच्यासाठी मग त्यांनी ठरवलं की इथून आपण पुण्याला जायचं, पुण्यात काम करायचं, पैसे साठवायचे
आणि मग पैसे साठले की दक्षिण कोरियाला जायचं आणि त्या ग्रुपला भेटायचं असा त्यांचा प्लॅन होता. पण त्या खूप लहान आहेत, त्यांना जगाचं काही नॉलेज नव्हतं, त्याच्यामुळे ते आम्हाला तातडीने त्या गोष्टींची माहिती आम्हाला मिळाली.